नमस्कार मित्रांनो, बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतला आहे. उद्या कशा प्रकारे ट्रेड सेटअप असला पाहिजे बघणार आहोत. रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल लक्षात ठेवा. दोन्ही पण लेवल त्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार आहेत. या ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्समध्ये खूप डिफरन्स आहे, परंतु या ठिकाणी मार्केट गेल्यानंतर आपल्याला प्रॉफिट बुकिंग किंवा या ठिकाणी अलर्ट व्हायचे, त्यासाठी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे सपोर्ट रेजिस्टन्स पॉईंट नोट डाऊन करून घ्या. बँक निफ्टीमध्ये लास्ट 2-3 ट्रेडिंग सेशनमध्ये काय होतं, गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर समजा गॅप अप जर ओपनिंग होत असेल तर प्रॉफिट बुकिंग येते खालच्या साईडला आणि सेकंड हाफमध्ये पूर्णपैकी फ्लॅट ओपनिंग चालत आहे. कंटिन्युअसली अशा प्रकारे मोमेंटम चालू आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्कॅल्प मोडमध्ये राहायचं आहे. पॉईंट नोट डाऊन करून घ्या. उद्या सेन्सेक्स एक्सपायरी फ्लॅट जर ओपनिंग होत असेल ह्या रेंजमध्ये कुठे वरच्या साईडला स्विंग हाय पॉईंट आहे 51,520. ब्रेकआउट होता तर वरच्या साईडला स्कॅल्पिंगसाठी ट्रेड प्लॅन करू शकता. रेजिस्टन्स लेवल टार्गेट ठेवायचं. लो पॉईंट आहे 51,400. ब्रेकडाऊन होत असेल तर खालच्या साईडला देखील ट्रेड प्लॅन करू शकता. सपोर्ट लेवल टार्गेट ठेवायचं. तर अशा प्रकारे ओव्हरऑल ट्रेड प्लॅन असला पाहिजे उद्याच्या दिवसासाठी. आय होप तुम्हाला दोन्ही पण लेवल समजलेच असतील. अशाच प्रकारे शॉर्ट्स व्हिडिओ बघण्यासाठी